नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, तुम्हालाही कधी असा अनुभव आलाय का, की तुम्ही कितीही मेहनत केली तर तुमचं काम होतच नाही. काहीतरी अडथळे येतातच, प्रयत्न अर्धवट राहतातच किंवा अगदी शेवटच्या क्षणी यश हुलकावणी देतं. मग प्रश्न पडतो, असं का होतं आणि यावर उपाय काय? काही लोकांचं प्रत्येक काम सहज पार पडतं, तर काहींना सतत संघर्ष करावा लागतो. यामागचं गुपित काय असू शकतं? आज आपण जाणून घेऊया. प्रत्येक काम यशस्वी होण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करता येऊ शकतात? प्रत्येक कामातील अडचणी दूर करण्यासाठीचे प्रभावी उपाय बघूया. नंबर 1, श्री गणेशाचं पूजन करावं. कोणतेही काम सुरू करण्याआधी गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करून प्रार्थना करावी. यावेळी ओम गण गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा जप करावा. नंबर 2, सूर्याला जल अर्पण करावं. रोज सकाळी तांब्याच्या ताम्हणात पाणी घेऊन त्यात लाल फुलं आणि गूळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यावं. नंबर 3, हनुमान चालीसाचं पठण करावं. अडथळे दूर करण्यासाठी दररोज हनुमान चालीसा वाचावी. मंगळवारी आणि शनिवारी विशेष उपाय केले असता ते प्रभावी ठरू शकतात. नंबर 4, शनिग्रह शांतीसाठी उपाय करावा. शनीच्या अडचणी असल्यास शनिवारी काळ्या तिळाचं दान करावं आणि हनुमान मंदिरात जाऊन तेलाचे दिवे लावावे. नंबर 5, राहू केतू दोष निवारण करावं. राहू केतूमुळे अडथळे येत असतील तर नारळ किंवा उडीद डाळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी. नंबर 6, लक्ष्मीपूजन आणि श्रीसूक्त पाठ करावा. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करून श्रीसूक्ताचा पाठ करणं आवश्यक आहे. ज्यांचे प्रभावी लाभ आपल्याला निश्चितच प्राप्त होऊ शकतात. नंबर 7, घरात गूळ आणि लोखंडी तुकडा ठेवून दररोज गंगाजल शिंपडावं. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते असं सांगितलं जातं. नंबर 8, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतल्याने आणि गुरुची सेवा केल्याने मार्ग सुकर होतात. त्यामुळे गुरूंचे आशीर्वाद घ्यावे. नंबर 9, कोणतेही महत्त्वाचे काम करताना शुभ मुहूर्त पाहावे आणि उत्तरेकडे तोंड करून काम सुरू करावं. योग्य वेळ आणि योग्य दिशा निवडावी, ज्यामुळे आपल्या कामात कधीच अडचणी येत नाही. नंबर 10, नवग्रहांचं पूजन करावं. कारण ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला बऱ्याचदा ग्रहदोषामुळे अडचणी येत असतात. त्यामुळे नवग्रह मंत्राचा जप करावा आणि नवग्रह यंत्राची स्थापना करावी. याही व्यतिरिक्त आणखी काही उपाय आहे, तेही आपण करू शकता. ओम आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. त्यामुळे कार्यसिद्धी होते. शिवाय महत्त्वाचं काय काय असताना घरात तांब्याच्या घड्यात पाणी भरून त्यावर नारळ ठेवून पूजन करावं. यामुळे महत्त्वाचं काम मार्गी लागतं असं सांगितलं जातं. हे उपाय सातत्याने केलं जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्याला यश प्राप्ती होते असं सांगितलं जातं. शिवाय तणाव घेऊन काहीच साध्य होत नाही. मन शांत ठेवून योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय गाठता येऊ शकता. मात्र कोणतेही काम होण्यासाठी योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य उपाय याचीही गरज असते. धन्यवाद.